तर हाय हॅलो नमस्कार यूट्यूब फॅमिली, तुम्हा सर्वांचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण आलोय नाशिक शहरातील पंचवटी परिसरामधील रामकुंडावरती गोदावरी नदीच्या तीरी गोदा आरतीसाठी। तर तुम्हाला गोदा आरती बघायला तर मिळणारच आहे, पण कदाचित व्हिडिओला म्युझिकमुळे कॉपीराइट क्लेम देखील येऊ शकतं। त्यामुळे मी तुम्हाला अगदी छोट्या क्लिप्स दाखवते, जेणेकरून तुम्हाला देखील ही आरती बघण्याचा ऐकण्याचा लाभ मिळेल। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। खरंच खूप भक्तिमय प्रसन्न वातावरण असतं आणि फक्त नाशिककरांनाच माहिती असेल की इथलं सुख म्हणजे नक्की काय असतं। शुभजल क्रिएशन या चॅनलला सबस्क्राइब करा आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा। तर हा आहे पंचवटीतील रामकुंडावरील परिसर सायंकाळच्या वेळी। तर ज्यावेळी मी शालीमारवरून येत होते ना, तर येता मी इथे आरतीसाठी थांबले। म्हणजे असं काही डोक्यामध्ये नव्हतं की आपल्याला रामकुंडावरती आरतीसाठी जायचंय। पण जाण्या येण्याच्या रस्त्यावरच हे ठिकाण असल्यामुळे अचानक कानावरती त्या आरतीचे शब्द पडले आणि आपोआपच पावलं तिकडे ओढावली। तर म्हटलं चला इथपर्यंत आलोच आहे, तर आरती देखील आपण बघूया की कशी असते कशी नाही। याआधी फक्त इंस्टाग्रामवरती किंवा यूट्यूबवरती व्हिडिओमध्येच आरती बघितलेली होती। कारण रोज सायंकाळी इथे 7 वाजता म्हणजे नित्य नियमाने आरती होते आणि खरंच इथलं वातावरण म्हणजे मला देखील स्वतःला इतकं प्रसन्न वाटलं ना। देवता अभिवंदनम सामगाः ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो यस्यां तन्नविदुस्सुरासुरगणा देवाय तस्मै प्रयत्नेन मया कृतः आकाशात् पतितं तोयं यथा गच्छति सागरं सर्वशरणावेन हृदयहर्निशं मया दासोऽहमिति मां मत्वा क्षमस्व परमेश्वरी क्षमस्व परमेश्वरस्तु मे। गंगा गोदावरी समेतः श्री सुंदर नारायण श्री प्रभु रामचंद्र श्री महामृत्युंजय कपालेश्वर सद्गुरु दत्तात्रेयादि तीर्थदेवतेभ्यो नमः। शंखमध्ये स्थितं तोयं भ्रामितं देवतोपरि शंखमध्ये स्थितं तोयं भ्रामितं देवतोपरि अंगलग्न मनुष्याणां। पहिल्यांदाच गोदा आरतीला आल्यामुळे मी देखील गोदावरी नदीला एक दिवा अर्पण केला आणि खरंच मी तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत की माझ्या मनाला इतकं समाधान इतकी शांती मिळाली असेल या ठिकाणी। आणि जे कोणी माझा व्हिडिओ बघत असेल त्यांनी देखील एकदा तरी गोदा आरती बघण्यासाठी जरूर या ठिकाणी येऊन तुम्ही थोडा वेळ बसा। तुमच्या मनातील काही टेन्शन काळजी तगमग असेल ना, तर तुम्ही थोड्या वेळासाठी का होईना ती विसरून जाल आणि ह्या वातावरणामध्ये तुम्ही एकदम मंत्रमुग्ध होऊन जाल। एवढं भक्तिमय परिसर प्रसन्न वातावरण असतं। खरंच माझ्या मनाला खूप छान समाधान मिळालं इथे। तर होप सो आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल असं मला वाटतंय। तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। नक्की एकदा गोदा आरती बघण्यासाठी या आणि आपल्या व्हिडिओचा आपण आता शेवट करूया। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।